चाकण एमआयडीसीतील 20 कंपन्या स्थलांतरित होणार हे कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असा प्रश्न उद्योग मंत्री उदय सामंतांनी उपस्थित केला आणि ही एक अफवा आहे का असा दावा करण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न केला। यावरती ज्यांनी 20 कंपन्या सोडून जाणार असं जाहीर केलं त्या उद्योजकांची आणि चाकण कृती समितीची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेणार आहोत। उद्योग मंत्र्यांनी काल बैठक घेतली 3.5 तास, त्यातले ते म्हणतात की 3.5 सेकंद सुद्धा यावरती चर्चा झाली नाही। त्यामुळे ते जो दावा त्यांनी केला की 20 कंपन्या इथून तर सोडूनच जाणार नाही। उदय सामंतजी माननीय उद्योगमंत्री आले तेच ह्या आम्ही घेतलेल्या पवित्र्यामुळे हे सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे। त्यामुळे असं म्हणणं योग्य ठरणार नाही। आम्ही आंदोलनाचा इशारा, आंदोलन म्हणजे आम्ही सोडून जाऊ असं सांगितलं, त्याचं आंदोलनात रूपांतर झालं आणि त्यामुळे ते आले हे नक्की आहे, त्यात काही शंकाच नाही। म्हणजे तुम्ही आजही ठाम आहात पहिल्या भूमिकेवरती? नक्कीच ठाम आहोत, कारण 10 महिन्याच्या कालावधीमध्ये शॉर्ट टर्म आणि मिड टर्म ज्या गोष्टी चाकणला उद्योगधंदे व्यवस्थित करण्यासाठी अनुकूल करायचे आहेत हा कृती आराखडा ठरवलेला आहे। आणि आम्ही जी 2 वर्षे मागणी लावून धरली होती की एक जण कुणीतरी ह्याचा प्रमुख हवा, तो त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेला आहे। आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्यांना त्यांना असं म्हणूया आपण की तुम्ही ह्या गोष्टी ज्या जिल्हाधिकारी सांगतील अध्यक्ष म्हणून ह्या समितीचे त्या फॉलो करायच्यात, त्या गोष्टी होतील असा आम्हाला विश्वास वाटतो। त्याच्यामुळे आम्ही 10 महिन्यांपर्यंत ह्याची वाट बघू, तोवर ह्या गोष्टी सगळ्या सुरळीत व्हाव्यात अशी अपेक्षा करू। दर आठवड्याला होणाऱ्या मिटिंगला आम्ही हजर राहू आणि ह्या गोष्टी कशा होतील हे आमच्याकडून पण उद्योजक म्हणून आणि सर्व काय सुजाण नागरिक म्हणून आम्ही ह्या करू। जर का झालं नाही, मात्र 10 महिन्यांमध्ये प्रतिसाद मिळाला नाही, तर मात्र दुर्दैवाने पुन्हा आम्हाला ह्या बाबतीमध्ये आमचा जो निर्णय आहे तो तसाच ठेवून आम्हाला इथून स्थलांतरित व्हावं लागेल। 10 महिन्याची डेडलाईन देत त्यांनी म्हटलं की आम्ही हे ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत। हो, खरोखर म्हणजे मी आतापर्यंत जे काही बघितलं, ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री असू देत, उपमुख्यमंत्री असू देत आणि उद्योगमंत्री असू देत, यांचं उद्योजकांशी मी बोलतो, त्यांचे प्रॉब्लेम क्लिअर करतो आणि त्या पद्धतीनं ते चाकणमध्ये आले। त्यांनी आमच्या सर्वांबरोबर सगळं बाजूला ठेवून स्वतः दौरा केला, सगळ्या गोष्टीची पाहणी केली आणि पाहणी करून ते परत मिटिंगला जेव्हा आमच्याबरोबर येत होते तेव्हा ते एवढे पॉझिटिव्ह गोष्टी बोलत होते। मिटिंगमध्ये ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री स्वतः इन्व्हॉल्व होऊन 3.5 तास त्यांनी आम्हाला सगळ्यांना वेळ दिला ऑनलाईन, प्रत्येक गोष्टीचं जागेवरती ते निरसन करत होते। यांना प्रॉब्लेम आहे ते क्लिअर करा, यांना ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं आणि पॉझिटिव्हरित्या एक डिसिजन झाला की याच्या सगळ्याचे कलेक्टर साहेब हे प्रमुख असतील आणि यांनी तो लीड करायचा आहे। हे आतापर्यंत ऐतिहासिक कधी झालं नव्हतं। ह्याला रिस्पॉन्स देणं हे माझ्यासारख्या छोट्या उद्योजकाचं काम आहे, ते मी करतोय। परंतु 10 महिन्याची डेडलाईन जी आहे ती फॉलो करणं हे अनिवार्य आहे। त्यात ज्या पद्धतीने बघतो, गेल्या वर्षी 8 ऑगस्ट 2025ला तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा आलेले होते, त्यावेळेला पण एक समिती नेमण्यात आलेली होती। असाच एक कृती आराखडा जो आहे तो सगळा ठरण्यात आलेला होता। मात्र मंत्री येतात आणि जातात, काम करण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्या प्रशासनावर, त्या यंत्रणेवरती तुमचा विश्वास आहे? दुर्दैवाने नक्कीच आतापर्यंत ह्या गोष्टी घडल्या नाहीत, पण आता दर आठवड्याला ज्या गोष्टी ठरवतो आपण त्या पाहण्याची जबाबदारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे। उद्योगमंत्र्यांनी काल तेही जाहीर केलं, त्याचा रेकॉर्डिंग पण उपलब्ध आहे। दर 2 महिन्यातून मी ह्या गोष्टींचा आढावा घेईन, मी भेट देईन असंही त्यांनी सांगितलंय। आम्ही सुद्धा अंतर्गत आम्ही महिन्यातून एकदा काय घडलं काय नाही ह्याचं आम्ही सगळं जे काय लेखाजोखा म्हणतो आपण, काय करायचं होतं, काय केलं, कोणत्या विभागाने काय करायचं होतं, हे सगळं आम्ही बघून घेऊ आणि ते लेखाजोखा आम्ही त्यांच्यासमोर मांडू आणि आम्ही माननीय उद्योगमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर सुद्धा आम्ही ते ठेवू आणि त्यानंतर हे घडेल नाही घडेल हे आपल्याला म्हणजे समजेल। पण मला असं वाटतं आता एक नोडल एजन्सी म्हणून जे कलेक्टर साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे, त्यांच्यावर जो विश्वास माननीय उपमुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी आणि उद्योगमंत्र्यांनी दाखवलं, त्यामुळे मला आता अशी नक्कीच माझी आशा पल्लवी झालेली आहे की आता नक्कीच चाकण जसं हवं आहे आपल्याला त्याप्रमाणे घडेल। चाकण एमआयडीसीसाठी ज्या पद्धतीनं त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी चाकण कृती समितीनं पण मोठा पुढाकार घेतलेला होता, परंतु चाकणच्या ज्या मूळ समस्या आहेत, ग्रामस्थांच्या समस्या आहेत, त्याची काही चर्चा झाली? यांच्यासाठी सरकार जागं झालं, तुमच्यासाठी झाले? ह्याच्यावर संभ्रम आहे। खरं तर कालचा जो दौरा झाला आहे तो अर्धावट झाला आणि जो चाकण आम्हाला दाखवायचं होतं, समस्यांनी ग्रासलेलं चाकण, त्या काय आम्हाला दाखवता आलेलं नाही। त्यामुळे चाकणकरांची भूमिका अशी झाली आहे की जे आम्हाला निवेदनांमार्फत निराकरण मिळालेलं नाही आहे ते कदाचित प्रत्यक्ष दाखवल्यानंतर मिळेल,
पण ती गोष्ट घडू शकली नाही. आणि ती न घडण्याचं कारण म्हणजे मी त्या उदय सामंत सरांबरोबर त्यांच्या गाडीत फिरत होतो आणि त्यांना फोन आला की मी VC वरती 4 वाजता ऑनलाईन येतोय आणि 4 वाजता एक्झॅक्टली आम्हाला बैठकीच्या ठिकाणी पोहोचायचं होतं आणि ते साधण्यासाठी तो दौरा आम्हाला मध्येच थांबवावा लागला. तोपर्यंत जे काय 2-3 ठिकाणी आम्हाला थांबायची संधी मिळाली, तिथले मार्ग किंवा समस्या मात्र नक्कीच त्याचं निराकरण झालेलं आम्ही काल पाहिलेलं आहे. आणि प्रामुख्याने जो चाकण डीपीचा विषय आहे, जो तसा औद्योगिक विषयाशी निगडीत नसताना सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती त्वरित असीम गुप्ता सरांची माहिती घेऊन लगेच सांगितलं की पुढील काही दिवसांमध्ये माधुरीताई मिसाळ यांच्याकडून त्यांच्या ऑफिसला ती फाईल येईल आणि चाकणचा डीपी हा मंजूर झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. ही खूप मोठी आणि उल्लेखनीय अशी निर्णय चाकणकरांसाठी असणार आहे. गेले 12 वर्ष हा डीपी प्रलंबित आहे, जेव्हापासून चाकण नगर परिषद स्थापन झाली आहे तेव्हापासून. त्यामुळे चाकणकर काही प्रमाणात सुखावलेले आपण पुढील काळात पाहू शकतो. मुळातच चाकण MIDCतून 20 कंपन्या स्थलांतरित करणार हे जाहीर झाल्यामुळेच या ठिकाणी उद्योग मंत्री उदय सामंतांना चाकण MIDCमध्ये यावं लागलं आणि बैठक घ्यावी लागली. याचा कदाचित त्यांना विसर पडला असेल, त्यामुळेच त्यांनी हा दावा केला होता. परंतु या लघु उद्योजकांनी त्याचीच आठवण करून देण्याचा प्रयत्न उद्योगमंत्र्यांना केला आणि त्यांनी जो दावा केला तो त्यांनी खोडून काढलेला आहे. ते आजही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. कंपन्या स्थलांतरित कधीही होऊ शकतात, कारण डेडलाईन 10 महिन्याची आणि 10 महिन्यात काय कृती होते याकडे या सर्वांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, चाकण MIDC पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.